इथे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जय. प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे. दादा आप क्या कर रहे हैं? कहाँ से आए हो? अरे उतर त्यांचा टाइम रोजचा टाइम टेबल आहे त्यांचा. चला आता आम्ही लोक पोहोचलो आहोत CST स्टेशन आणि आमची ट्रेन आता लागले 15 प्लॅटफॉर्मला. तर आम्हाला आता जायचं आहे त्या साईडला जिथे गावचे ट्रेन असतात. चला आम्ही लोक आता विटीला उतरलो आहोत आणि इकडनं आमचा आता प्रवास सुरू होणार आहे. CSTला आमची गाडी लागलेली आहे आणि इकडनं डायरेक्ट जाणार. ती कुठे पोहोचणार आपण? डायरेक्ट प्रयागराज ना? डायरेक्ट प्रयागराज. आणि हे बघा, मैं हूँ मोदी का परिवार, हे आमचे मोदी भक्त आहेत आणि आमचे सुनील भाऊ तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आणि आमचे दीपक भाऊ आहेत कट्टर हिंदुत्ववादी. तर चला आमची ट्रेन इथे लागलेली आहे 15 प्लॅटफॉर्मला आणि समोर पाहू शकता आमचे सगळे सायंकलोड्याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते सगळे जमा झालेले आहेत. आणि आता आम्ही आमची ही बोगी आहे ना आपली, हां ही बोगी आपली. नमस्कार. एवढे लोक आहेत आमचे, जवळपास 100-125 लोक आमचे आहेत, जमा झालेले आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आमचे सायंकलोड्याचे अध्यक्ष आहेत आणि आमचे छान 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 छान. जय जय श्रीराम. दिलीप भाई, हाँ 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 अपना लॉग रहने वाला है. छान छान छान. बघा आमचे एवढे सगळे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळे जमा झालेले आहेत आणि आमची इथे बोगी आहे, आम्ही लोकांनी बुक केलेली आहे आणि फुल धमाल करणार आहेत आपण लोक. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, भरपूर दिवसानंतर मला कुंभमेळ्याला जायचा योग आलेला आहे. जवळपास 1 महिना मी ट्राय करत होतो, पण आज पहिल्यांदा म्हणजे भरपूर दिवसात मला योग आलेला आहे. तुम्ही मागे पाहू शकता आमचे सगळे मित्रमंडळी आहेत आणि त्यांच्यावर आम्ही लोक आता प्रयागला जाणार आहोत आणि कुंभमेळ्यात तिकडे जाऊन आम्ही लोक दर्शन घेणार आहोत आणि कुंभस्नान करणार आहोत. तर हा सगळा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला विनंती आहे. तर चला आपण डायरेक्ट यात्रा सुरू करूया. आमची ही कुंभमेळ्याची प्रयागराजला जी ट्रेन जाणार आहे त्यामध्ये आमचे प्रमुख पाहुणे आहेत, मेन संतोष गुप्ताजी आणि सावंत साहेब आहेत. यांच्या देखरेखीखाली आम्ही लोक ही प्रयागराजची पूर्ण यात्रा काढणार आहोत. आणि ह्या दरम्यान ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी पाहायला मिळतील ते शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा. खूप जी धमाल करणार आहोत आणि जे संगम नदीवर जाणार आहोत, तिकडे तट बघणार आहोत, तिकडची सगळी धमाल करणार आहोत. ब्लॉग बघू दे. थांबा जरा त्याला जाऊ दे. हे आमचे सायंकलोड्याचे कार्यक्षम आमदार कॅप्टन साहेब आहेत. यांनी यात्रा आयोजित केलेली आहे आणि जवळपास 150 ते 200 लोकांना ते घेऊन प्रयागराजला जाणार आहेत कुंभमेळ्याला. तर त्यांचे मनपूर्वक आभार आहेत आणि खूप छान असे जनसेवक आहेत ते, खूप छान असे जनसेवक आहेत ते. हां, तर तुम्हाला मी इतके लोक आपले आहेत बघा, जवळपास 150 ते 200 लोक आहेत आणि ह्या लोकांना सगळ्यांना घेऊन जाणार आहेत. खूप छान असे जनसेवक आहेत ते, कार्यतत्पर आहेत आणि छान काम करतात. त्यामुळे ते 3-3दा ते जिंकून आलेले आहेत आपल्या विधानसभेमध्ये, तुम्ही पाहू शकता. सर्व लोक आभार प्रकट करत आहे साहेबांचे, कारण की ही मोफत सेवा आहे त्यांनी आपल्या जनतेला देत आहेत. बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण आपली ही रेल्वेची पूर्ण बोगी भरलेली आहे यात्रेनी आणि आपले कोळवड्याचे आमदार आहेत ते तुम्ही पाहू शकता. सर्व आभार प्रकट करत आहेत कॅप्टन आमदार तुम्ही सर्वांचे. छान 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 छान. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आमदार साहेब आले, आमदार साहेब आले. जय श्रीराम.
आता पाहू शकता तुम्ही, आता आमची ट्रेन सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस इकडून सुटलेली आहे आणि आमचे सगळे आता कार्यकर्ते बसलेले आहे ट्रेनमध्ये. आणि आता पुढचा प्रवास सुरू ठेवूया आपण. काय काय गोष्टी घडतील ते व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवू. चला. दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि आता आम्ही लोकांनी जरा पेट पूजेला सुरुवात केलेली आहे. सर्वांना भूक लागलेली आहे, पाहू शकता. सर्व लोक जेवत आहेत आणि ट्रेन आता कल्याण जंक्शनवरून सुटलेली आहे पुढच्या प्रवासाला. बघा इथे आम्हाला एक छोटंसं माकड दिसलं आहे. बिचाराचा उजवा हात कट आहे बघा तुम्ही झालेला आणि त्याचा एक डोळा पण निकामी आहे, सफेद सफेद झालेला आहे, भुकेला आहे. तुम्हाला बघून पळायला. हा गेला तो, आता नाही येणार. जे माकडं भरपूर आहे इकडे. तेव्हा आले तेव्हा पूर्ण गट्टा झाला तिकडे धावून खालून. सगळे झाडावरच होते. हे बघा आले आले आले. काल सकाळी आम्ही लोकांनी CST वरनं ट्रेन पकडली होती 11 वाजता आणि दुसरा दिवस झाला आणि संध्याकाळचे 5:30 वाजले आणि जवळपास 27 तास झाले आहेत. पण आम्ही लोक अजून कुंभ म्हणजे प्रयागराजला अजून पोचलो नाहीत. बघा ट्रेन थांबली आहे. स्पेशल ट्रेन असल्यामुळे रेग्युलर ट्रेन आहेत त्या अगोदर निघत आहेत आणि स्पेशल ट्रेन असल्यामुळे थांबत आहे आणि प्रत्येक स्टेशनला थांबते आणि सिग्नल लागतो फाटा आहे तिकडे पण थांबते. बघा सगळे लोक बाहेरून खाली उतरतात आहे. बघू आता इकडनं जवळपास प्रयागराज 13 किलोमीटर आहे आणि आता 5:30 वाजलेले आहेत. बघू पुढचा प्रवास सुरू ठेवूया. तुम्ही तोपर्यंत सोबत राहा. आता प्रयागराज स्टेशन फक्त 7 ते 8 किलोमीटर लांब आहे आणि ट्रेन परत अर्धा तास झाले थांबलेले आहे आणि सगळे प्रवासी तुम्ही बघा. गेले 30 तास प्रवास सुरू आहे. लोक सगळे कंटाळलेले वैतागलेले आहेत, पण तरी पण जोश आहे. थोडा हात पाय जरा फ्रेश मोकळे करण्यासाठी लोक बाहेर फिरत आहेत. मी पण बाहेर आलेलो आहे आणि समोर पाहू शकता ट्रेन आहे. त्याच्यासमोर तुम्ही पाहू शकता इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. तुम्हाला बजरंगबलीचं दर्शन घडवतो. बघा छान अशी इथे हनुमान रायाची मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते. बघा छान. बघा लोक सगळे कंटाळले आहेत आणि सगळे लोक बाहेर उभे आहेत. हा आमचा कोच आहे, 7 कोच आणि 8 कोच. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आता ट्रेन आता चालू होईल. सिग्नल सुटला आहे, ग्रीन दाखवत आहे. पटापट चला आतमध्ये. चला बाहेर. आता ट्रेन थांबायला नको, डायरेक्ट प्रयागराज थांबायला पाहिजे. हां आमचे अध्यक्ष बसलेत. फायनली आम्ही लोक प्रयागराजला उतरलो आणि आता इकडनं आम्ही लोक संगम जो घाट आहे तिकडे जाणार आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. संत सनातन धर्म की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. 40 किलोमीटर राहायला चालले जाणार. जय जय. लोक म्हणतात की प्रयागराज कुंभमेळ्याला गर्दी कमी झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता गर्दी काहीच कमी नाही आहे. बघा प्लॅटफॉर्म असे भरलेले आहे. तुम्ही पाहू शकता लोकांना जाण्याची पण अजून व्यवस्था सुरू आहे. ट्रेन लागलेली आहे. छान असं इथे अयोध्याची जी प्रतिमा असते
ती इथे साकारण्यात आलेली आहे बघा. तसं तिथे चित्रसुद्धा काढलेलं आहे. छान. आता मी प्रयागराज चौकी स्टेशन आहे जंक्शन तिकडे बाहेर पडलेलो आहे आणि इकडनं जो संगम घाट आहे तो 7.5 किलोमीटर आहे. जवळपास अर्धा 1 तास लागेल. तर आम्ही लोक आता उतरलो आणि आता सगळे लोक चालत जाऊत. पाण्याला आम्ही संगम घाट आहे त्या गंगामाईच्या नदीच्या तटी आलो आहोत. तुम्ही पाहू शकता. हा आहे रात्रीचा नजारा. त्या अशा टमटम गाड्या. रात्रीची वेळ आहे आणि आता आम्हाला या वेळेला डुबकी घ्यायची आहे आणि आमचे सगळे मित्र परिवार पण आहे. मागे महिला पण आहेत. रात्रीची वेळ आहे. थोडासा व्हिडिओची क्लिअरिटी कमी जास्त होऊ शकते. ॲडजस्ट करा. बघा गंगामाया नदीचं दर्शन घ्या. चला 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 चला. गंगामाया गंगेत मी डुबकी घेतलेले आहे. खूप छान आणि खूप थंडी आहे. ॲक्च्युली संध्याकाळचा वेळ मिळाल्यामुळे पाणी खूप थंड आहे. दुपारी आम्ही लोक उशिरा पोचलो आहोत. आमची ट्रेन लेट झालेली. तर चला आता आपला गंगास्नान झालेलं आहे खूप छानपैकी. पाय डुबक्यासुद्धा झालेल्या आहेत. आता पुढचा प्रवास सुरू ठेवूया. काय काय जमत्या ते बघूया आपण. तो सबका 10 होगा उतना नहीं लगा देगा. हम आपको देगा. आयडिया अच्छा आहे रे. मस्त आलाय. अलग अलग पाहिजे ना. चांगलं आहे. एक फुटफुटा. हर हर महादेव हर हर गंगे. चला आमचं आता गंगास्नान झालेलं आहे. टीका म्हणजे टीका लावून घेतलेला आहे खूप छान. आणि आता आम्ही लोक आमच्या टेंटमध्ये चाललो आहोत जे जवळच आहे. आणि नंतर तिथे थोडासा आराम करणार आहोत आणि काहीतरी पेटपूजा करायची आहे. जेवण करायचं आहे. दुपारपासून खूप भूक आहेत आम्ही लोक. तर चला पुढचा प्रवास सुरूच ठेवूया. आम्ही जवळपास 250 ते 300 लोक होतो आणि काही लोक मागे पुढे झाले आहेत. काही लोक चालत होते. काही लोक रिक्षाने आले होते. काही लोकांचं गंगास्नान झालेलं आहे आणि काही लोक आता इकडे ढाब्यावर जवळपास ढाबा आहे आणि इकडे जेवणाची खूप चांगली व्यवस्था आहे. काही लोक भंडाऱ्याचा लाभ घेत असतात टेंटमध्ये. काही लोक बाहेर पण खातात. तर आमच्याकडचे काही लोक मंडळ आहेत. आता आम्ही लोक इथे एका हॉटेलमध्ये आलेलो आहेत आणि इकडे खूप छान असं डाळ भात भाजी असं आहे डिश आहे. तर आम्ही लोक त्याची खाणार आहोत. बघा आम्ही UPमध्ये आहे पण UPमध्ये पण इथे आपल्या महाराष्ट्राची जी स्नॅक्समध्ये आपण खातो ती डिश असते सगळे बघा. पोहे कांदे पोहे बघा तुम्ही पाहू शकता. कांदे पोहे आम्ही लोक खायला बसलेलो आहोत. गेला ना टेस्ट केला ना. नॉर्मल आहे नॉर्मल आहे. बघ छान आहे छान आहे. नगर विकास विभागाच्या बसेस बघा उत्तर प्रदेश शासन. इथे आपल्याकडे रिक्षा कशी असतात तशी इकडचे टमटम बघा तुम्ही. सिटी कॅब आहेत. खूप छान असं मॉडेल आहे बघा ना. जवळपास याच्यामध्ये 7 लोक बसतात. समोसे बघा केवढे छोटे छोटे. छान प्रकारचे ते स्टॉल लागले आहेत. गाड्या लागलेल्या आहेत. पावभाजी समोसा. कोणती प्लेट आहे? काय प्लेट आहे? कोणती प्लेट आहे? पकोडा पकोडा भाजी पकोडा भाजी पकोडा भाजी. इथे ऊस बघा ऊसाची गाडी आहे.
उसाच्या रसाची छान. आम्ही आरेली घाट आहे त्याच्या अपोजिटला ना कोणता घाट आहे समोर? संगम घाट आहे, त्रिवेणी संगम आहे. तर तिकडे चाललो आणि एक छोटासा ब्रिज आहे बघा समोर. 1.5 किलोमीटरचा ब्रिज आहे. आम्ही तो आता पायी चालत पार करणार आहोत. आणि मी ऊन भरपूर असल्यामुळे गमछा घेतलेला आहे वल्ला करून. तुम्ही पण जर याल, ऊन भरपूर आहे, रात्री जेवढी थंडी तेवढं ऊन आहे दुपारचं, तर मग असं गमछा घ्या, थोडा वल्ल्या पाण्याने वल्ला करा तो वल्ला आणि अंगावर घ्या, म्हणजे जरा थंड वाटेल. म्हणजे गरमी तुम्हाला ऐसाच होणार नाही, महसूस होणार नाही तुम्हाला. किती बोललो ना. तर चला, आमचे अजूनही काही 4 यात्री आहेत आमच्याबरोबर. आम्ही 300 लोक आलेलो, त्यापैकी आम्ही आता 4 लोकच आहोत. गमच्यामध्ये खरंच खूप थंड वाटत आहे. म्हणजे जी उन्हाची झळ होती ती लागत नाही मला. छान बघा. दादा आप क्या कर रहे हैं? कहाँ से आए हो? आराम से आराम से आराम से. आप पैर दे दो पहले. आप उतर. अरे यहाँ पे पैर दे दो. बघा हे आजोबा त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्यांना आमचे यात्री आहेत दत्ता केळुसकर साहेब, समाजसेवक आहेत, त्यांना मदत करत आहे त्या साईडला उतरायला. कारण का 2-2.5 किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि त्या साईडला खाली उतरायला जागा नसल्यामुळे त्यांना कसरत करावी लागत आहे. बघा त्यांचे मित्र आहेत ते खांदा देत आहेत त्यांना उतरायला. आणि आमचे सहकारी आहेत दीपक दादा आणि दत्ता भाऊ, त्यांना सपोर्ट करतात उतरायला. वयस्कर दादा आहेत बिचारे, बोलतात आम्हाला त्या साईडला जायचं आहे. वा मैत्री छान. बघा मैत्री असावी तर अशी, मैत्रीचं एक उदाहरण. छान छान. मैत्री असावी तर अशी. छान. हर हर गंगे, जय महाकाल. छान छान छान. चलो जबरदस्त. छान अशी आपल्याला इथे मैत्री पाहायला मिळाली. आणि आमचे 2 सहकारी समाजसेवक आहेत. बघा आमच्या लागून तुम्हाला काय काय पाहायला मिळत आहे. आमचा दत्ता केळुसकर आहे. पुढे पण हे करतात, म्हणजे आपण बोलतो ना ते तिथे सेवा करतात आहे. कसं पुण्य कमवायचं आहे ते बघून घ्या. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हळूहळू चालता चालता काही गोष्टी घडत असतील ते तुम्हाला मी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. छान असं व्लॉग तुमच्यासाठी आम्ही लोकांनी प्रस्तुत करत आहोत. तर कमेंट नाही केली तरी चालेल, पण व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला पुढचा प्रवास सुरू करूया. समोर बघा तुम्हाला तिथे ब्रिज दिसत आहे मस्तपैकी. आम्ही ज्या ब्रिजवर आहोत बघा, तिकडे छान असं मस्तपैकी गाड्याचं पार्किंग आहे. तुम्ही पाहू शकता नवप्रयागम पार्किंग वेस्ट आहे. आणि इकडे हा ब्रिज आहे तो यमुना ब्रिज आहे प्रयागराजचा. तो तुम्हाला मी दाखवतो. आता जवळपास 500 मीटर राहिले. त्यानंतर खालून जी यमुना नदी वाहते ती तुम्हाला दाखवेन मी. छान. आता शेवटचे 4-5 दिवस असल्यामुळे लोकांनी, भरपूर लोकांनी, जवळपास 60 करोड लोकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि गंगे स्नान केलेलं आहे अशी माहिती आलेली आहे. तरीसुद्धा लोकांची अजून वर्दळ तुम्ही पाहू शकता. लोक हळूहळू चालतच आहेत. छान बघा तुम्ही पाहू शकता खाली इथे टेंट आहेत, राहण्याची व्यवस्था असते. यात्री जे येतात तिथे राहतात. बघा खूप छान अशी नदी तुम्हाला यमुना नदी पाहायला मिळत आहे. त्याचं दर्शन तुम्हाला मिळत आहे. आतमध्ये बोट पण तुम्ही पाहू शकता. अजून जवळ गेला आपण व्हिडिओ घेऊया. छान. आणि त्या साईडला पण नदी आहे. पुढे गेल्यानंतर तो संगम आहे गंगा यमुनाचा आणि तिकडे त्रिवेणी संगम आहे. आपण आता फिरून हां अकबर फोर्ट आहे तिकडे. हां समोर अकबर फोर्ट आहे. नोटीस दिली आहे का? बघा हे इथे टेंट आहेत आणि टेंटच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हरी यमुना सहयोग समिती, त्यांच्या माध्यमातून इकडे बघा तुम्हाला भंडारा, लोकांना प्रसादसुद्धा असतं, जेवण मोफत असतं, राहण्याची सोय असते इकडे बघा. आणि तुम्हाला यमुना किती साफ आहे तुम्हाला दाखवतो. लोक नावं ठेवत असतात की भरपूर कचरा आहे, भरपूर घाण आहे. एकदम सुंदर. हां आपले मीडियावाले आहेत काय काय खऱ्या गोष्टी दाखवत नसतात, पण जिथे कुठे थोडीशी घाण दिसली तो व्हिडिओ काढून तुमच्या माध्यमातून पोचवत असतात ते. तर बघा तुम्ही पाहू शकता किती साफ यमुना आहे. बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण तट तुम्हाला दाखवतो. भले ती घाण होत असणार, लोक इथे केर कचरा टाकत असणार, पण भरपूर ते बोटी आहे तुम्हाला दाखवतो. बघा व्यवस्था किती सुंदर आहे. व्यवस्था आहे समोर बघा. सोय तिथे केलेली आहे समोर. त्यातनं ते केर कचरा काढत असतात आणि नंतर एका जागी ते भरत असतात. छान असं बघा तुम्ही पाहू शकता. प्रसाद चालू तिकडे मोफत इथे प्रसाद दिले आहे. छान बघा इथे वरून बघा इथे लक्ष ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा व्यवस्था आहे बघा तुम्ही पाहू शकता. वरून ते लक्ष देत आहेत. छान.
आवडलं मला. खूप छान अशी स्वच्छता आहे. हे तर मी तुम्हाला वरून दाखवली. थोडं अजून खाली जाऊया आणि तिकडे सुद्धा मग पाहूया. जवळपास 60 करोड लोक इकडे आली होती. त्यांनी ते गंगास्नान केलेलं आहे. पण इकडे स्वच्छता बघा, म्हणजे जरी घाण होत असेल तर इकडचं प्रशासन लक्षात येत आहे. तर नावं ठेवायला नको. म्हणजे मी कुठल्या गोष्टीचं प्रमोशन करत नाही आहे. जी खरी परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडत आहे, ते सुद्धा व्हिडिओच्या मार्फत बघा. गरमी जास्त असल्यामुळे चालता चालताना खूप घाम येत आहे. आता गमचा आहे तो पण सुकला आहे आणि तो पण आता चटक्या द्यायला लागलेला आहे. पेटपूजा नाही करत आहे, पण थोडासा थंडावा हो म्हणून इथे जरा कुल्फीचा एक छोटीशी रेकडी आहे. त्याच्यामध्ये आम्ही लोक आता कुल्फी खात आहोत, गोळा खात आहोत आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. मी 2 गोळे खाल्ले आहेत, जी पण लाल झालेले आहेत आणि माझे सहकारी साथी ते पण दमलेले आहेत. म्हणून 5 मिनटं जो यमुना नदी आहे त्याच्यावरचा जो ब्रिज आहे तिथं वर बसलेलो आहोत आणि पुढे जाणार आहोत. तिकडनं खाली युटर्न मारून खाली उतरून नंतर संगमला आम्ही आज जाणार आहोत, जिथे त्रिवेणी संगम आहे. तर चला पुढचा प्रवास सुरू ठेवूया. चला रे लवकर खावा, पुढचा प्रवास सुरू ठेवायचा आपल्याला. अजून जवळपास 3 किलोमीटर चालायचं आपल्याला. महादेवाचं मंदिर त्याचं दर्शन घ्यायचं. पुढे हनुमान मंदिर आहे, नंतर त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना जिथे मिलाप होतं ती जागा आपल्याला पाहायची आहे. चला पटापट. आता आम्ही लोक जवळपास पोहोचलोच आहोत. इकडं पुढे जाऊन राईट मारणार आहोत. अरे वा, इथं कुठलं तरी बॉटल दिसते बघा. स्पेलिंग वाचली असेल तर मला सांगा कोणती बॉटल होती पाण्याची. इथे मेळासुद्धा आहे लोकांसाठी, म्हणजे कुंभमेळ्यात तुम्ही याल आणि तुम्हाला ते राहण्यासाठी तुम्हाला जागा आहे. तुम्ही घरं घेतली असणार आणि तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला लहान मुलं जर तुमच्यावर असतील तर त्यांना तुम्ही इकडे कुंभमेळ्यासुद्धा घेऊन येऊ शकता. बघा माझ्या मागे तुम्ही पाहू शकता अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपले. आणि इकडे तुम्ही बाहेर जाता तुम्ही ते चप्पल स्टँडसुद्धा आहे. तुम्हाला अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती तुम्ही खरेदी देऊ शकता आणि ते तिकीट काउंटरसुद्धा आहेत. इकडे आपण चप्पल ठेवून नंतर आतमध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. जे कुंभमेळ्यामध्ये आलेत त्यांनी या मंदिराजवळ भेट द्या. ज्यांना इकडे आल्यानंतर अयोध्येला जायला मिळत नसेल तर तुम्ही कुंभमेळ्यामध्ये आल्यानंतर पण तुम्हाला या मंदिरामध्ये येऊन तुम्ही प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊ शकता. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊया. चला आम्ही इकडे तिकीट घेतले पाहू शकता. पैसे देऊन चाललोय. 50 रुपये तिकीट आहे. आणि आता इकडे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना तिकीट दाखवायची आणि आतमध्ये एंट्री घ्यायची, कारण आतमध्ये खूप छान असं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. इकडनं कुठून चला आपण आता आतमध्ये जाऊया. वा बघा अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, त्याची प्रतिकृती खूप छान असं इथे मंदिराची सेम टू सेम प्रतिकृती उभारलेली आहे. बाहेर तुम्ही पाहू शकता देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा, हनुमानांच्या, परशुरामाचे, परत विष्णू भगवानची आहे. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी शांतता इकडे, खूप छान असं मंदिर इकडे उभारलेलं आहे. जर कोणाला अयोध्येमध्ये जायचा प्रसंग आला नसेल तर तुम्ही कुंभमेळ्यामध्ये येऊ शकता. आणि कुंभमेळ्यामध्ये इथे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊया. छान इथे बाहेर छान असे बघा हत्ती आहेत. वा जबरदस्त, छान, खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं काम आहे, पण असं वाटत नाही, असं वाटतं दगडच आहे बघा. तुम्ही पाहू शकता छान बारीक बारीक कामं केलेलं आहे त्याच्यामध्ये, नक्षीदार, छान बघा. वा आतला गाभारा तुम्ही पाहू शकता मंदिराचा. खूप छान असं परिसर आहे बघा. छान, खूप छान अशी प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही दर्शन घेऊ शकता प्रभू श्रीरामाचं. तशीच मूर्ती ते उभारण्यात आलेली आहे. आणि गाभाऱ्याचा परिसर तुम्ही पाहू शकता. वर देवी देवतांच्या सुद्धा मूर्ती आहेत, नृत्य करतानाच्या मूर्ती आहेत. विष्णू भगवान असे भरपूर देवांचे तुम्हाला ते वर मूर्त्या पाहायला मिळत आहे बघा. छान CCTV कॅमेरासुद्धा बसवण्यात आलेले आहेत बघा. छान, म्हणजे तिकडनं एंट्री आणि इकडनं एक्झिट आहे, पण आपण इकडं बाहेर जायचं आहे. छान, इथे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही जर दमून आला असाल तर तुम्हाला इथे
म्हणतात ना थकवा जाणवत असं तुम्ही इकडे आराम करू शकता, बसू शकता. छान. कुठून बाहेर जायचं? इकडनं ना, इधर से बाहेर जा ना, इधर से. चला इकडनं बाहेर जाऊ. आज गर्दी कमी असल्यामुळे एका बाजूनच एंट्री. हां आता आम्ही लोक पोहोचलो आहोत बघा. संगम घाटचा प्रवेशद्वार आहे, समोर येईल प्रयागराज महाकुंभ. तर आता चला आता आम्ही लोक इकडनं बघा. आता हा जो प्रयागराज महाकुंभाचा जो प्रवेशद्वार आहे, जो संगम घाटावर जातो, तिकडनं आम्ही लोकांनी आता ह्याला काय म्हणतात इकडच्या भाषेमध्ये माहीत नाही. काय बोलताय सो? टुकटुक टुकटुक. आम्ही लोक आता इथे बसतो. बता दो दोस्तों, बता दो उनको. अरे चलो भाई, इसका वाले बता दो, दूसरा है. अरे बता देना चलो. आता मी मस्तपैकी ह्या गोष्टीचा पण आनंद घेतला पाहिजे ना, म्हणून आम्ही लोक घेत आहोत. आणि इकडनं आता संगमघाट 2 ते 2.5 किलोमीटर आहे. आम्ही लोक आतमध्ये जाणार आहोत. आमचे अजून 2 सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा घेतलेलं आहे. और दादा कितना लोग है? 2 जन का? हाँ 2 जन का 200. आमच्या दोघांचे 200 रुपये. तो चलो अभी स्टार्ट करते, उनके साथ साथ रहो. पहले हम लोग 300 लोग थे, 4 जन बचे हम कुंभ में. 300 लोग आए थे, सब इधर उधर चले गए. चला दादा पण टेन्शन मध्ये आलाय. चला हर हर महादेव, हर हर गंगे. तो पब्लिक कम है, कैसे चलेगा? अब तो 2 दिन में खत्म हो जाएगा. अब चलाओगे ना? आता शेवटचे 2-3 दिवस राहिले आहेत. अभी गर्दी कम हो गया ना पहले से? पहले से गर्दी कम हो गया ना? खत्म हो जाएगा 24 है. हाँ हाँ 24 आहे. 2 दिवसात आता संपणार आहे कुंभ, त्याच्यामुळे गर्दी आता कमी झालेली आहे. बघा पोलीस प्रशासन बघा लोकांना कसे सोडत आहे, मदत करत आहेत बघा. छान छान. यूपी पोलीस छान मदत कार्य खूप जोरात चालू आहे. छान असा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदाच घेत आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या महाकुंभात आलेलो आहे. चाललो आम्ही भरपूर, जवळपास 10-12 किलोमीटर मी चाललेलो आहे. म्हटलं ह्या गोष्टीतून जरा आपण एक्सपिरियन्स घेऊया. आणि इकडे जे दादा आहेत, लोकल दादा असतात, त्यांना मग थोडासा म्हणजे म्हणतात ना पैसे कमाई होऊ दे त्यांना. बिचारे गरीब लोक आहेत, मेहनत करतात आहे. आता महाकुंभ संपल्यानंतर यांच्याकडे जास्त लोक येणार नाहीत, तर ते पण वाईट वाटतं. त्यांना हा 1.5 महिन्यात तोच त्यांना कमवायचा चान्स आहे. आमचे अजून काही सहकारी आहेत बघा, पुढे आहेत सुनील आणि ते दीपक भाऊ आहेत. छान. इथे भंडारा गृह पण आहे बघा. काही लोक इकडे आले असतात, महाकुंभ त्यांना माहीत असेल, ते मोफत भंडारा सुद्धा. मग आता आपण पोहोचलो आहे दिव्य कुंभ आखाडा क्षेत्र आहे. संगम, बडे मंदिर, किला घाट, अक्षयवट आणि समोर तुम्ही पाहू शकता संगम घाट आहे. अच्छा लोकांनी बाईक घेतली, बाईक आणि राईड करत आहोत. आणि आमची ट्रिप आता एंड होते, म्हणजे यात्रा आहे ना ती संपत आहे. आम्ही लोकांनी सगळं म्हणजे जो स्नान होता, अमृत स्नान म्हणतात त्याला, तो आम्ही केलेला आहे. आणि आम्ही 300मधून 4 लोक राहिलेले, आता 4चे आम्ही 3 लोक झालो. तुम्ही पाहू शकता छान असा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आमचा शेवटचा क्षण आहे आता. आता आम्ही लोक प्रयागराज चौकीला जाणार आहोत, म्हणजे स्टेशन आहे. मग तिकडे आम्ही ट्रेन पकडणार, तिकडे आम्ही आपल्या घरी जाणार आहोत.